मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन आणि त्यामध्ये शेतकरी समाधान असेल, तुम्ही स्वतः युवा शेतकरी आहात, यामध्ये तुम्ही समाधानी आहात? मुळामध्ये कोणताच शेतकरी समाधानी नाही. कारण काल फक्त घोषणा केली, प्रत्यक्ष अजून शेतकऱ्याच्या खात्यावर काही आलेलंच नाही. राहिला विषय, ज्यांच्या पूर्ण जमिनी वाहून गेल्या त्यांना सरकारने किमान कॅश स्वरूपामध्ये 1,00,000-1.5 लाख रुपये देणं गरजेचं होतं. का तर त्याची जमीन ती भरून येऊन त्याला हे करता येतं. त्यात त्यांनी MREGESची अट टाकली. अरे MREGESमध्ये हे दलालतमध्ये तिथं मंजुरीला सरपंचाकडून काही द्यावं लागतं, पंचायत समिती अधिकारी अडवतात, ग्रामसेवक अडवतो सह्या करायला फाईलला, त्याच्यानंतर तिथं ऑपरेटर आहे तो पैसे मागतो, किंवा पंचायत समितीत ही खूप किचकट प्रोसेस आहे. म्हणजे शेतकऱ्याला ज्या टायमाला आज खरी गरज आहे काय मदत करणं, ही मदत केलीच जात नाही. राहिली घोषणा, मला एक सांगायचंय, आज 15 दिवस झालं हा म्हणजे जे पीक आहे ते पाण्यात आहे आणि शेतकरी मदतीपासून वंचित आहे. जी घोषणा केली होती अजित पवारांनी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले, आम्ही तात्काळ शेतकऱ्याला 5,000ची मदत करू आणि जे राशन मार्फत जे अन्नधान्य असेल हे तुमच्या गावापर्यंत पोहोचलंय का, तुम्हाला मिळालंय? ऐका, अजित दादा जे म्हणतात का ज्यांचं नुकसान झालं त्याला 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू. अरे मला सांगा, 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गव्हात कोणती दिवाळी होणार आहे हो? 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू आम्ही शेतकरी अजित दादाला देतो, तुम्ही दिवाळी करून दाखवा म्हणा अजित दादा तुमची. 5 किलो तांदूळ आम्ही प्रत्येक गावातले शेतकरी 10-10 किलो देतो. 10-10 किलो नाही जेव्हा दिवाळी होतो. शेतकऱ्याला आज खरी गरज आहे, आज त्याची लेकराची फीस माफ व्हायला पाहिजे. आणि मला सांगा, ओला दुष्काळ जर जाहीर केला तर आज शेतकऱ्याची पूर्ण फीस माफ होईल. अनेक योजना ज्या आहेत केंद्र शासनाचे, की इतर ठिकाणचं जे बजेट पांगलेले ते सगळं शेतकऱ्या वापरावं लागेल. मग आज घोषणा करायला ह्यांचं जातंय काय? नाही, पण देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये असं म्हणलेत की ओला दुष्काळाचे निकष आम्ही इथं लावलेत सगळे आणि त्याप्रमाणे शेतकऱ्याला मदत केली जाईल, त्यामधून शेतकरी उभा राहील. ऐका, ह्याच्यामध्ये खरं राजकारण आहे. देवेंद्र फडणवीस म्हणजे काय की हा खरा राजकारणी, दाखवायचंय कण द्यायचंय. ओला दुष्काळाचा निकष ते देतात, मग ओला दुष्काळ काय जाहीर करीत नाहीत? कारण असं आहे की जेव्हा ओला दुष्काळ जाहीर केला तर यांना देशातल्या केंद्र सरकारला इतर ठिकाणचा फंड हा जिथं दुष्काळग्रस्त आहे तिथं द्यावा लागतो. आणि बिहारच्या निवडणुकात यांना केंद्राचा पैसा बिहारच्या निवडणुकीमध्ये त्या लाडक्या बहिणीला तिथं देऊन निवडून यायचंय, आणि इथं महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर केला तो फंड इकडे द्यावा लागेल. मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला फंड द्यायचा नाही, त्या बिहारच्या निवडणुकीत निवडून यायला फंड द्यायचा आहे. त्याच्यामुळे हे ओला दुष्काळ जाहीर करत नाही. हे ह्यांचं षडयंत्र आहे. त्यांना काय करायचंय, आज त्यांच्या डोळ्यासमोर बिहारची निवडणूक आहे, महाराष्ट्रातला शेतकरी ह्यांना दिसत नाही. आज ह्यांना निवडणुकीसाठी ओला दुष्काळ जाहीर करत नाही. आमचं म्हणणं आहे की शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा. आता आम्हाला केंद्राचा पैसा वापरता येईल आणि आंतरराष्ट्रीय लेवलला एखाद्या ठिकाणी दुष्काळ झाला तर आंतरराष्ट्रीय मदत सुद्धा या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मिळू शकते. म्हणून शासनाला विनंती की आपण ओला दुष्काळ जाहीर करा. हे काय बोलाचा भात आणि बोलाची खडी ती बंद करावी. योजना दुष्काळासारख्या योजना राबवू म्हणतात, हे काही खरं नाही. मग राबवायचा दुष्काळ जाहीर करा ना. या परिसरातील युवा शेतकरी